रफ्तार हिंदुस्तान की में आप सभी का स्वागत है। उदगीर नगर पालिका चुनाव के परिणाम सामने आ चुके हैं। आज हमारे साथ पूर्व मंत्री विधायक संजय जी बनसोड़े हैं। बताइए कि आज जो परिणाम आए हैं तो इस पर आप क्या कहेंगे? नाही, मी खरंच मनापासून पहिल्यांदा उदगीरच्या जनतेचं हे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। त्यांनी प्रचंड मोठा विश्वास युती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती त्या ठिकाणी दाखवलेला आहे। उदगीरच्या इतिहासामध्ये नगराध्यक्ष पदाला एवढं मोठं मताधिक्य आजपर्यंत कधी भेटलं नव्हतं आणि भविष्यात भेटेल का नाही मला माहित नाही, पण जनतेने खूप मोठा विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे। जवळजवळ 40 पैकी 33 नगरसेवक युतीची त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मी पहिल्यांदाच त्यांचे सर्व जनतेचे त्या ठिकाणी आभार व्यक्त केले। जसं विधानसभेला ताकदीनं संपूर्ण जनता माझ्या पाठीमागे उभा टाकली आणि मोठं मताधिक्य जनतेने त्या ठिकाणी दिलं, तशाच पद्धतीनं आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा मताधिक्य देण्याचं काम उदगीरच्या जनतेने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जो विश्वास आमच्यावरती दाखवलाय तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही जे जे काही उदगीरचे प्रश्न असतील, जे जे काही डेव्हलपमेंट असेल ते पूर्ण करण्याचं काम भविष्य काळात आम्ही त्या ठिकाणी करू। 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बी उमेदवार निवडून आला नव्हता। आज 2025 आहे, 23 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिले, 20 उमेदवार निवडून आले। झिरो टू हिरो करण्याचं काम इथल्या जनतेने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य विधानसभेला सुद्धा मला त्या ठिकाणी मिळालेलं होतं। पण उदगीरची जनता ही एक सुजाण सर्व नागरिक त्या ठिकाणी आहेत। जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे उभा राहण्याची शक्ती ते त्या ठिकाणी उभा करत असतात। या निकालावरून तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसलेला आहे। आज माझा जो कार्यकर्ता आहे अतिशय कर्तृत्ववान त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत। इथं आदरणीय गोविंदांना केंद्रे साहेब, निटोरे साहेब, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्या नेत्यांनी, ग्रामीणच्या सुद्धा सर्व नेत्यांनी खूप मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि हा विजय त्या ठिकाणी खेचून आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक, अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि परत एकदा सर्व स्वाती सचिन हुडे आणि सर्व माझे 33 नगरसेवक आणि राहिलेले सुद्धा विरोधी पक्षाचे जे नगरसेवक आहे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं सुद्धा मी निवडून आल्याबद्दल मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस मी शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देतो। तुम्ही स्टार प्रचारक म्हणून उदगीरमध्ये प्रत्येक प्रभागात फिरलात। तुमच्या समोर एक मोठा पक्ष, विरोधी पक्ष म्हणून एक मोठा पक्ष काँग्रेस होता। त्यांचे जे परिणाम आले, त्यांनी 38 सीटं उभी केली होती, 5 निवडून आले। नाही बघा, जनमत त्या ठिकाणी नव्हतं, ते लोक फक्त जातीचा आधार घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते। पण स्पष्टपणे उदगीरच्या जनतेने सांगितलं आम्ही जातीला महत्त्व देत नाही। माझ्या अल्पसंख्याक बांधवांनी सुद्धा आम्हाला प्रचंड मोठी त्या ठिकाणी मदत केली, माझ्या मागासवर्गीय बांधवांनी सुद्धा प्रचंड मोठी मदत केली आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांनी या युतीला भरघोस आता मतदान करून आमच्यावर विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि उदगीरच्या जनतेने स्पष्ट केलं आम्ही जातीला महत्त्व देत नाही, आम्ही विकासाला त्या ठिकाणी महत्त्व देतो, आम्ही व्यक्तीला त्या ठिकाणी महत्त्व देतो, असा त्यांनी तो विजयातून त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। 5-10, 6-10 निवडून येणारे फैजुका पठाण, बसवराज बागबंदे, दोन पक्षाचे, राष्ट्रवादीचे आणि भाजपचे, यांचा जे प्रभाव झाला ह्यांच्यामध्ये नाही, आम्हाला दुःख आहे। खरं तर एक अनुभवी नेते म्हणून या शहरामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी होते। बसवराज बागबंदे सुद्धा 5 वर्ष त्यांनी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं। एक धक्का देणारा तो निकाल त्या ठिकाणचा आहे आणि फैजू खान सुद्धा उपनगराध्यक्ष म्हणून खूप अनेक वर्षे त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप मोठी ताकद त्या ठिकाणी पुढच्या MIM ने त्या ठिकाणी लावल्या असल्यामुळं तो धक्कादायक निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे। भविष्यात त्याला सुद्धा आम्ही मोठी संधी उपलब्ध त्या ठिकाणी आम्ही करू, पण आम्हाला तो धक्का त्या ठिकाणी लागलेला आहे। आता पुढचं नियोजन कसं राहिलं तर नगराध्यक्ष निवडून आले काय आता 10,000च्या फरकाने नगराध्यक्ष निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत। आताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार साहेबांनी माझं अभिनंदन त्या ठिकाणी केलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हा दोघांच्या नेतृत्वावर उदगीरच्या जनतेने विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि म्हणून जे काही उदगीरचा डेव्हलपमेंट करायचंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी करू। ते होते आमच्या समोर पूर्व मंत्री विधायक संजयजी बनसोडे।
हे जे निकाल लागलेला आहे हे जनतेचं प्रमाणे निकाल लागलेला आहे. येणाऱ्या काळात भरपूर विकासाप्रमाणे आपण जनतेसमोर जाणार. थँक्यू.